हॅलो. हॅलो नंदुताई, मी बऱ्याच वेळापासून फोन करत होते, तुम्ही फोन रिसीव्ह नाही केलात. सॉरी, मी ना इतक्या भयानक माणसाला भेटले होते आज की माझं डोकंच फिरलं. का, काय झालं? काही नाही ग, एका लीगल मॅटर बद्दल एकाला भेटायला गेले होते. पण काही माणसांशी बोलणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटण्यासारखं असतं. इतका मूर्ख माणूस ना माझ्या अवघ्या आयुष्यात बघितलेला नाहीये. काहीही बोलत होता. एक वेळ तर अशी आली होती ना की मला अशी एक ठेवून द्यावी त्याला असं वाटत होतं. हाय स्वेअर, अशी टॉक्सिक माणसं आपल्या आयुष्यात असतात. एक काम करा, तुम्ही त्याचे डिटेल्स मला द्या, मी पिंट्या दादाला सांगते, तो बरोबर सरळ करेल त्या माणसाला. नाही अगं नको, मी मी बघते. अहो ताई, पिंट्या दादा काही हँडल करू शकतो, ट्रस्ट मी. हो बरोबर आहे ते, पण मी अजून भेटलो सुद्धा नाही होत ग. आणि मुळात आपल्या फॅमिली युनियनची सुरुवात ही अशी कुठल्या तरी भांडणांनी किंवा अशा कटकटींनी व्हावी असं मला नाही वाटत. या आय अंडरस्टँड, बट स्टिल इफ यू नीड एनिथिंग प्लीज लेट मी नो, ओके? हो हो येस. पिंट्या दादा सगळं हँडल करे. नंदुताई, आज आपण प्लीज भेटू शकतो का? हो, ऑफिस झालं की भेटूया. नाही नाही, आता भेटू शकतो का प्लीज? काय ग, कसलं टेन्शन? ते मी तुम्हाला भेटून सांगू शकते का? प्लीज प्लीज मला भेटायचंय, प्लीज भेटाल? बरं ठीक आहे, मी भेटते तुला आता. हो ग्रेट. कुठे भेटायचं? मी एक काम करते, मी तुम्हाला लगेच लोकेशन पाठवते, तुम्ही याल इथे? ओके, येते मी. आणि टेन्शन नको घेऊस तू, बोलू आपण. बाय. थँक्यू. तू आणि सेक्रेटरी दोघे आत या आणि हाऊसकीपिंगला पण पाठवा आतमध्ये क्लिनिंगसाठी. सर आत येऊ? या. त्या बाईला आतमध्ये का येऊ दिलं तुम्ही? सॉरी सर, पण मी त्यांना थांबवत होते. थांबवत होतात ना, मग आतमध्ये कशी काय आली ती? मग आपल्या ऑफिसच्या सिक्युरिटीला काय अर्थ आहे? काय हो? सॉरी सर, पुन्हा असं होणार नाही. पुन्हा घडलं तर याद राहा, पुन्हा जर झालं तर मला तुमचा वेगळा विचार करायला लागेल. चला निघा. हॅलो, मला समर सरांनी बोलवलं. हो, तुम्ही बसा, मी सांगते. ओके. हां, ओके ओके ओके, ठीक आहे, सांगतो. समोर रोहन आलाय. कोण रोहन? हाकलून दे त्याला. अरे तू 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 आधी शांत हो. तू एक पाणी पी, पाणी पी. काय आहे ना? बर, मोठा श्वास घे, मोठा श्वास घे. 1 2 3. रोहन, अधीरा, लग्न. कळलं? आता शांत हो, डोक्यातले सगळे विचार बाजूला काढ. स्वानंदी गेली, आता रोहन येणार आहे. हो. एक्सक्यूज मी, तुम्ही सरांना भेटायला जाऊ शकता. थँक्यू. अधीरा. येस अधीरा. ग, तू किती सुंदर दिसतेस.
म्हणजे फोटोत तर तू छान वाटतेसच, पण प्रत्यक्षात अजून जास्त सुंदर आहेस. थँक्यू. हे घे तुझ्यासाठी. हाऊ स्वीट. हे कशासाठी? पहिल्यांदा भेटलो ना आपण, म्हणून असंच थोडस काहीतरी. थँक्यू. मी तुला पहिल्यांदा भेटते असं वाटतच नाहीये मला. इतके वेळा फोनवर बोललोय ना आपण. या सेम हिअर. थँक्स फॉर दिस अँड सॉरी, मी तुझ्यासाठी काहीच नाही आणलं. कशाला काय आणायचं? आणि तसंही हे असं सगळं करण्याचं डिपार्टमेंट मोठ्यांचं असतं. ए पिंट्या दादा पण हे असंच म्हणतो. हो. इफ यू डोंट माइंड, मी तुला ताई म्हणू शकते? आवडेल मला. ए ताई. खरं तर आहो जाऊ करशील तर अजिबात नाही आवडणार. कूल. आणि सॉरी, मी तुला इतक्या घाईघाईत बोलवलं. हरकत नाही अगं, भेटायचं होतंच आपल्याला. आज योग आला. ऍक्च्युली. सो कॉफी घेणार? एक्सप्रेसो, कोल्ड कॉफी, कॅपुचिनो? बापरे बापरे नको, साधी फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफी आय डाऊट इथे मिळेल का? बघूया. अहो एक्सक्यूज मी. टू फिल्टर कॉफीज. हा, चला आज मी फिल्टर कॉफी ट्राय करते. येस. काय झालंय? रो. तो रो यार आज पण भांडला. तुम्हाला भांडायचं कंटाळा नाही येत का दोघांना? ए मी नाही हं भांडत, तो भांडतो रोज. ओके. खरंच सांगते मी. अगं स्वतःच खरं करतो तो, माझं काही ऐकतच नाही. आता मी काय चुकीचं बोलले ते तुम्हीच सांगा. हा सॉरी, तू सांग. आता मी त्याला म्हणाले पिंट्या दादाला पहिल्यांदा भेटतोस तर मग जरा प्रेझेंटेबल होऊन जा. यात माझं काय चुकलं? काही नाही, म्हणजे तुला असं वाटू शकतं. एक्झॅक्टली. नाही ना, पण तो माझ्यावरतीच चिडलाय. माझे कॉल उचलत नाहीये. आता माझ्यावर चिडून तो पिंट्या दादाला भेटायलाच नाही गेला असं नको करायला त्यांनी. कारण पिंट्या दादा खूप अपसेट होईल आणि मला हे व्हायला नकोय. अगं ऑफकोर्स पिंट्या दादा जर फर्स्ट टाइम माझ्या बॉयफ्रेंडला भेटणार आहे तर या सगळ्या गोष्टी बघणारच ना. तो वेळेत आलाय की नाही, तरी चांगले कपडे घातलेत की नाही, ते ऑफकोर्स बघणार ना सगळं. बरोबर. बरोबर आहे ना. मग तरी हा माझ्यावर का चिडतोय? ओके, तू तू आधी शांत हो बरं. हे घे. आणि बास, मेकअप खराब होईल ना. बघ, फिल्टर कॉफी पिऊन छान वाटतंय का? आणि डोंट वरी अगं, रोहन भेटेल तुझ्या दादाला. आय डोंट नो ग. ही इज नॉट रिसिव्हिंग माय कॉल्स. हो, तरी सुद्धा त्याने शब्द दिलाय ना तुला, मग तो भेटणार बघ. आणि अगं आता चिडलाय तो तुझ्यावर, भांडलाय, मग नाही फोन उचलत आहे. नाही म्हणजे त्याने फोन उचलायला हवा, चुकीचंच आहे हे. पण कधीतरी असं होत असेल ना की तू चिडलीस तर तुला राग आला, नको आता नको बोलूया असं वाटत असेल, चिडचिड होते म्हणून आपण असं करतो ना, तसंच त्याचं झालं असेल. पण माझी खात्री आहे तो दादाला भेटणार तुझ्या. पण आजचा दिवस खरंच खूप इम्पॉर्टंट आहे नंदुताई. हो अर्थात, आणि याची जाणीव त्याला आहे अगं. मुळात मला सांग, तुझ्या दादासमोर एक छान इम्प्रेशन व्हावं असं त्याला स्वतःला वाटत असेल की नाही? तो पण प्रेम करतो ना तुझ्यावर. तुम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करता. आणि खरं सांगू का, तुमच्यात प्रॉब्लेम काही नाहीच आहे, फक्त कारण शोधता भांडायची, ती कमी करा जरा. डोंट वरी, तो भेटणार दादाला. ताई, इफ यू डोंट माइंड, तू एकदा फोन करशील प्लीज? ओके, करते. येस, कम इन. हॅलो सर, मी रोहन. रोहन. हाँ, ये. येस सर. हाय सर. हाय. बस. येस.
सर ॲक्च्युली माझ्या बहिणीचा फोन आहे, मी घेऊ का? नाही नाही घे, आपल्या फॅमिलीच्या फोनला आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे. बोल. थँक्यू सर. हां बोल ना ताई. काय रे, कुठे आहेस तू? अगं मी इथेच आहे सरांकडे. गेलायस तू त्यांना भेटायला ना? गेला त्याच्याकडे? भेटले का रे तुला ते? हो मी त्यांच्या समोरच बसलो आहे. बरं रोहन, हे नातं जोडायचंय बरं का आपल्याला, एवढं लक्षात ठेव. हो ताई. आणि नंतर फोन कर. हो. थँक्यू सो मच. यू आर द बेस्ट. सर ते ताईचा फोन असला की घ्यावा लागतो. नाही काय प्रॉब्लेम नाही. उलट कळलं पाहिजे तुला, मोठ्या भावंडांचं तुझ्याविषयीचं प्रेम, तुझ्याविषयी वाटणारी काळजी आपल्याला कळली पाहिजे ना. गुड. काय घेणार तू? चहा कॉफी काय घेणार? सर चहा चालेल मला. चहा. काय घेणार महाराज? सर चहा. चहा. ए चहा पाठव एक. नाही थांब थांब, दोन चहा पाठव. एक एक चहा सांगितलंस ना? हो. हा चहा सांगितलाय. नाही दोन नको, एकच पाठव. काय करतोस? सर मी स्मार्ट सोल्युशन सिक्युरिटीजमध्ये जॉब करतो. काय करतोस म्हणालास? सर स्मार्ट सोल्युशन सिक्युरिटीज. कुठलं डिपार्टमेंट? सर HR आहे. विचार डिपार्टमेंट. आणि ऑफिस कुठे? सर इथेच बँड्राला. काय घेणार तू? सर चहा. नाही नाही ते तर तू सांगितलंस, पण खायला काय आवडेल तुला? आमच्या कॅन्टीनमध्ये खायला पण खूप चांगलं मिळेल. नाही सर थँक्यू. मी ऑलरेडी तुमच्या ऑफिसच्या वेळेत आलो आहे आणि मला अधिरानेच सांगितलं आहे तुम्ही ऑफिसमध्ये बोलवलं. सर तुमची परवानगी असेल तर एक विचारू का? ऑफकोर्स, आपण बोलायलाच भेटलो. विचार. म्हणजे तुम्ही जर गडबडीत असाल तर मी नंतर येऊ का? नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. मी जरासा प्री ऑक्युपाईड होतो. म्हणजे एक मूर्ख बाई आज आमच्या ऑफिसमध्ये येऊन गेली. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की चांगली माणसं आपल्याला भेटावीत, आपल्या आयुष्यात यावीत. आणि चांगली माणसं असतात आजूबाजूला, पण कधी कधी ही अशी अत्यंत चीप आणि उथळ माणसं आपल्याला भेटतात. म्हणजे जगात वाईट माणसं असतात यावर खरं तर आपला विश्वास नसतो, पण ती असतात आणि ती भेटतात आपल्याला. आपण प्रार्थना एवढीच करायची की ही वाईट आणि मूर्ख माणसं आपल्या आयुष्यात येऊ नये. नाही सर तुमचं बरोबर आहे, पण माझी नंदूताई म्हणते अशी माणसं ना आपल्या आयुष्यात नेहमी येणार, पण आपण त्यांच्याशी चांगलंच वागायचं. कारण माणसं बदलतात, त्यांच्या परिस्थितीमुळे ते आपल्याशी असं वागत असतात. पण जर तुम्हाला माहिती आहे का, आपण जर त्यांची परिस्थिती बदलायचा प्रयत्न केला ना तर ते सुद्धा बदलतात. ते आहेच. मला सांगा, तुझ्या घरी कोण कोण असतं? सर बाबा आहेत, रिटायर्ड झालेत. आई आहे, बहिणी आहेत. नंदूताई मोठी बहीण, ती तर आमचा सपोर्ट सिस्टम आहे. आणि वडील काय करायचे तुझे? ते बाबा ॲक्च्युली क्लासेस घ्यायचे. आई घरीच असायची. छोटी बहीण आहे, ती आता कॉलेजला असते. आणि नंदूताई तिने PhD केली एन्व्हायरमेंटल सायन्समधून आणि आता एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जॉब करते. अच्छा. हा म्हणजे आई बाबांचं सगळं ताईच बघते. माझ्या घरचे असे फार माझ्यावर काही डिपेंडेंट नाही आहे. तुम्हाला म्हणालो तसं सगळं घर ताईच चालवते, कारण मला नोकरी ही मागच्याच वर्षी मिळाली आहे. पण सर प्रमोशन मला कालच मिळालं आहे. अरे वा. पण नंदूताई म्हणते धरसोड करू नकोस, जिथे जॉब करतोस तिथेच जॉब कर. नाहीतर आजकालची मुलं असे लगेच नोकरी स्विच करतात. आहे, तो एक प्रॉब्लेम आहे सध्या. हो, पण मी तसं नाही करणार सर, कारण नंदूताईने सांगितलंय मला तसं. ती मला फार फ्रीडम देते. ती मला म्हणाली आहे तुला जर परदेशात जायचं असेल तर तू बिनधास्त जा, आई वडिलांची काळजी मी घेते. पण सगळे इथेच आहेत ना सर, आणि मलाही आवडतं इथे. गुड. तू एक काम कर, तू घरी आहे आमच्या आज, आणि आजीला आणि अधिराच्या आईला सुद्धा भेट. मी त्यांना सांगून ठेवतो
यु नो पिंट्या दादाचं ना स्वॅगच खूप वेगळं आहे. तो घरी असला की सगळे असे चिल्ड आउट असतात. पण माझ्या फ्रेंड्स बरोबर कुठेही बाहेर जायला तो नकार देतो. तो म्हणतो आधी लग्न कर म्हणे आणि मग कुठे फिरायला जायचं तिथे जा. लंडन पॅरिस कुठेही. मी तुला आज बोलले होते ना, एका माणसाने डोकं फिरवलंय माझं, त्याचा फोन आहे हा. तो टॉक्सिक मॅन. येस, एक मिनिट. काय 4 मिनिटं 15 सेकंद कमी पडली का? हॅलो काय हॅलो काय हॅलो? तुम्हाला काही बोलायचं नसेल आणि न बोलण्यासाठी उगाच फोन केला असाल ना मला, तर मी तुमच्यावर हॅरेसमेंटची केस टाकेन आता. अहो चुकून लागलाय फोन. हो का? चुकून बरं मलाच फोन लागला. मग असं लागू शकत नाही का? जगातल्या माणसांचे चुकून कोणाला तरी रॉंग नंबर लागू शकत नाहीत का? नाही, तुम्ही मुद्दाम त्रास देताय मला, मुद्दाम करताय. तुमच्यासारखे खूप पाहिलेत मी. नाही पण मी तुमच्यासारखा अजून एकही पाहिला नाहीये. तुमच्यासारखी अर्धवट माणसं या जगात आहेत यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. कारण तुमचं जग सुद्धा ना तुमच्यासारखंच खोटं उथळ आणि सतत साध्या माणसांना, बिचाऱ्या माणसांना त्रास देणार आहे. बाई 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 तोंड सांभाळून तोंड सांभाळून. तुम्ही केवळ एक स्त्री आहात ना म्हणून मी माझी मर्यादा सोडून बोलत नाहीये, पण तुम्ही गैरफायदा घेऊ नका. अहो मी काय तुमचा गैरफायदा घेणार? गैरफायदा तर तुमच्यासारखी माणसं घेतात तुमची पोझिशन वापरून. तुमच्यासारख्या असभ्य बाईशी बोलण्यात मला माझा वेळच वाया घालवायचा नाहीये. तुम्हाला आठवण करून देते, हा फोन तुम्ही केलाय, मी नाही केलाय. अहो मग तुमचे हात कोणी बांधून ठेवलेत का? बंद करा फोन. आणि आणि जगावर उपकार करायचा असेल ना तर तुमचं तोंड कायमचं बंद करा. मी नाही, फोन तुम्ही ठेवा. आणि जर आता फोन ठेवला नाहीत आणि मला त्रास दिलात ना, तर आता तर मी तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात भेटेन. हॅलो हॅलो. तुला काय झालं? तू काय उठलास? बस बस. अरे बस हा बस. सर काही प्रॉब्लेम आहे का? हा? काही घडलेलं नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. मुळात मी लक्षच देत नाही असल्या लोकांकडे. प्रॉब्लेम म्हणावा इतकी मोठी नाहीये ती, मी किंमतच देत नाही. खूप छोटी लोक आहेत ती सगळी. खरं म्हणजे ना असं माझा संताप झालाय ना. आजचा दिवसच वाईट आहे, सगळंच वाईट घडत आहे. गॉड ब्लेस यू. अरे एक सेकंड. त्या माणसाने तुला खूप त्रास दिलाय का? तू टेन्शन मध्ये आहेस. मला रोने सांगितलंय तुला जेव्हा खूप टेन्शन येतं तेव्हा तू खूपदा शिंकतेस. अगं मी काय करू? हे घे. पाणी देऊ का? नको, आपण त्या माणसाबद्दल बोलण्यात तर वेळच नको घालवूया आपला. का इतका वाईट माणूस या जगात आहे यावर सकाळपर्यंत माझा विश्वास बसला नव्हता. हॉरिबल माणूस आहे तो. माहितीये मला ना अशी एक ठेवून द्यावीशी वाटत होती. उलट्या काळजाचा, काळ्या मनाचा. म्हणजे फक्त पैसा आणि श्रीमंती आहे त्याच्याकडे. नाही म्हणजे ती असू शकते अगं, पण हा माणूस ना पैशाचं मशीन आहे. पैशाचा माज आहे त्या माणसाला. ते पैशाच्या राशीवर बसलेला नाग येतो ना. ज्या फोनवरनं त्या बाईला फोन लागला तो फोनच मला नकोय. दूर ठेवला पाहिजे फोन, बदलूनच टाकला पाहिजे फोन. त्या बाईचा आवाज जरी ऐकू आला ना तरी असं वाटतं की कानामध्ये कोणीतरी गरम शिसं ओततंय. सॉरी. मी खरं तर या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे? हा नाही सर, दॅट्स ओके. नाही आता नाहीच होणार. सर नाही मला आय एम सॉरी रोहन, पण मला खरं असं वाटतं की मला आता तुझ्याशी इथे नाही बोलता येणार. आपण नंतर बोलूयात का? नंतर भेटू. हा चालेल, आपण नंतर बोलूयात. आपण असं करूया, आपण माझ्या घरी भेटूया. आजच माझ्या घरी भेटूया संध्याकाळी. घरी? घरीच आहे. आणि सगळ्यांना घेऊन येतो. तुझ्या ताईचं नाव? नंदुताई. किती मगासपासून तू त्यांच्याविषयी भरभरून बोलतोयस. इतकं छान वाटलं मला ऐकताना. असं वाटलं की जगात अशी माणसं असतात. नाहीतर या बाई इथे आलेली ती काय ती भाषा, शिवराळ भाषा, इतकी असभ्य भाषा. म्हणजे असं कानामध्ये शिसं ओतल्यासारखं वाटतं. इतकं घाणेरडं सगळं.
जाऊ दे पण नको त्या बाईबद्दल आपण बोलायलाच नको, आपण चांगलं बोलूया. हो सर. आपण आपल्या फॅमिलीज विषयी बोलूया, पॉझिटिव्ह राहूया आपण, हो ना. आणि आई बाबा सगळ्यांना घेऊन ये आणि नंदूताईंना घेऊन ये. त्यांना माझ्याकडनं खास आमंत्रण सांग. त्या निमित्ताने आपण सगळे भेटू एकत्र घरी, ओळख होईल आपली, हो ना. ठीक आहे सर. या संध्याकाळी घरी या. तुम्ही म्हणाल तसं. मी येतो आता. हो. थँक्यू. बाय. येस.